सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार, मयताच्या नातेवाईकांचे आमदार चिखलीकरांकडून सांत्वन. नांदेड जिल्ह्यात विजेचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून एक तरुण शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता घडली. घटनेचे वृत्त समजताच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथील तरुण शेतकरी पांडुरंग निवृत्ती कदम वय 47 वर्ष हा शेताकडे गेला होता. सायंकाळी विजेचा कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतातून घरी येत असताना गावाजवळील डांबरी रस्त्यावर पांडुरंग कदम यांच्या अंगावर वीज कोसळली आणि ते जागीच ठार झाले. कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे पूरग्रस्त भागाचा दौरा आटोपून चिखली येथील आपल्या मळ्यात दाखल झाले होते. घटनास्थळ त्यांच्या मळ्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पांडुरंग कदम हा जागीच ठार झाला होता. सावळेश्वर येथील मयताच्या निवासस्थानी जाऊन नातेवाईकांचे सांत्वन करून कदम कुटुंबियांना त्यांनी यावेळी धीर दिला आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, नांदेड. Thanks for watching Ekmat Digital.